अगदी कौतुक करतो की प्रत्येक आठवडी तुम्ही न चुकता ह्या ठिकाणी आता कधी कधी मी नसतो पण तुम्ही ह्या ठिकाणी आवर्जून देवाच्या वचनाच्या सानिध्यामध्ये वेळ देण्यासाठी येत असतात. देव तुम्हाला आशीर्वाद देत आहे आणि देव तुम्हाला सर्वदिन आशीर्वाद देव. आज आपण देवाच्या वचनाकडं फार गांभीर्याने पुन्हा एक वार पाहणार आहोत. महत्त्वाचा विषय हाताळत आहोत, जो विषय सैतानाला अजिबात आवडत नाही आणि तो का याच्याविषयी आपण शिकत आहोत. तर आपण देवाचं वचन उघडण्या अगोदर देवाला विनंती करूया की देवाने आपल्याला पुन्हा एक वार मार्गदर्शन करावे. आपण होत आहे तेवढे गुडघे टेकू प्रार्थना. स्वर्गातील जिवंत परमेश्वर देवा, तू दयाळू आहेस, कनवाळू आहेस आणि किती कृपाळू आहेस. वारंवार परमेश्वरा, आम्ही जरी तुझ्यापासून परावृत्त झालो, अविश्वासूपणाने वागलो तरी देखील परमेश्वरा तू आमचा हात, आमची साथ सोडत नाहीस. आणि परमेश्वरा म्हणूनच आम्हाला धीर आणि आधार मिळतो. आणि परमेश्वरा आमच्या अंतःकरणामध्ये पापी असलो तरी देखील एक आशा निर्माण होते की आमचा देव, आमचा जिवंत देव, एकमेव सत्य जिवंत देव आमचा पाठीराखा आहे आणि तो आम्हाला मानतो. आणि म्हणून परमेश्वरा त्याच आशेने, त्याच विश्वासाने आज आबा आणि बाबा म्हणून तुझ्याकडे विनंती करत आहोत, प्रेमळरित्या विनंती करत आहोत की आमचं अंतःकरण जे आहे आम्ही तुझ्या चरणी समर्पित करत आहोत. त्या अंतःकरणामध्ये पाप आहे, त्या अंतःकरणामध्ये स्वार्थ आहे आणि म्हणून परमेश्वरा ते अंतःकरण शुद्ध कर. आणि विनंती करत आहोत की त्या अंतःकरणामध्ये बदल घडवून आण, नवीन हृदय, नवीन अंतःकरण आम्हाला तू दे आणि त्या अंतःकरणामध्ये तुझा पवित्र आत्मा टाक, जेणेकरून परमेश्वरा त्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली आजचं जे सत्य आहे ते सत्य आम्हाला कळेल. त्या सत्याद्वारे परमेश्वरा आमचं आयुष्य बदलेल आणि परमेश्वरा ज्यावेळेस ख्रिस्ती त्यावेळेस त्या संती जाण्याची आमची तयारी असेल. अशा प्रकारचा आशीर्वाद व्हावा. परमेश्वरा तुझ्या वचनामध्ये आम्ही मंत्रमुग्ध होणार आहोत. तुझं वचन आशीर्वादित कर आणि तुझ्या वचनाद्वारे तू आमची भेट घे, आम्हाला तुझा अनुभव घडू दे. कारण की नम्र प्रार्थना जिवंत दातार येशू ख्रिस्त याच्या प्रेमपूर्ण नावात मागतो म्हणून वरती सदोदित ते संदेश टाकत असतात आणि देव त्यांना आशीर्वाद देव त्यांचा अधिक आणि अधिक त्याच्या कार्यासाठी उपयोग करो. आपण देवाच्या वचनातून शिकत आहोत की शाबात म्हणजे एक नातं आहे. शाबात हा फक्त दिवस नसून, शाबात ही फक्त वेळ नसून, वेळेच्या पलीकडं ते एक नातं आहे. जे नातं पती जो देव आहे, पत्नी जे आपण आहोत, त्याच्या संती वेळ देण्याची जी संधी आहे तो शाबात दिवस आहे. पण आता महत्वाचा मुद्दा असा की देवाने तो 7वा दिवसच का निवडला, पहिला दिवस का निवडला नाही. आपण शाबाताविषयी शिकत आहोत, बरोबर. 6 दिवसामध्ये देवानं सृष्टी निर्माण केली, 7व्या दिवशी त्यानं विसावा घेतला. हे आपण मागील आठवडी, त्याच्या मागील आठवडी शिकलो. महत्वाचा मुद्दा की देवाने 7वाच दिवस ते नातं बळकट करण्यासाठी, तुमचं माझं नातं देवासंती बळकट करण्यासाठी, तुमचं आणि माझं नातं एकामेकांसंती बळकट करण्यासाठी तोच दिवस का निवडला. 3रा दिवस का निवडला नाही, 2रा दिवस का निवडला नाही, आठवड्याचा 7वा दिवस असं लिहिलेलं आहे का. बरोबर. म्हणजे 6 दिवसामध्ये पूर्ण सृष्टी निर्माण केली, 6व्या दिवशी मनुष्याला निर्माण केलं आणि ते नातं जास्त वेळ तसंच न राहता ते बळकट करण्यासाठी लगेच काय झालेलं आहे, शाबाताचा त्या ठिकाणी संस्था स्थापन झालेली आहे. म्हणजे थोडक्यात काय की देवाने मनुष्याला घडवल्यानंतर लगेचच 2रा दिवस काय होता, ते जे नातं आहे देवामधलं आणि मनुष्यामधलं, ते नातं बळकट करण्याची संधी देवाने लगेच 7व्या दिवशी दिलेली आहे. दुसरा भाग असा आहे की सर्व सृष्टी निर्माण केल्यानंतर, म्हणजे सर्व 6 दिवसाचं कामकाज केल्यानंतर आपल्यालाही बरं वाटतं की बाबा सर्व कामकाज आपलं पूर्ण झालेलं आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, जमलं तर उत्तर द्या. बहुतेक हे सर्वांच्या आयुष्यामध्ये घडलेली गोष्ट आहे. असं कधी झालंय का की दिवसभरामध्ये तुम्ही ठरवलं की दिवसाच्या शेवटापर्यंत हा माझा उद्देश आहे आणि हे काम मी पूर्ण करणार, पण ते काम पूर्ण झालेलं नाही. मी तर म्हणेन की एक वेळेस नाही, खूप वेळेस असं झालं असेल आपल्या आयुष्यामध्ये. आणि मग ज्यावेळेस आपण झोपी जातो किंवा आपल्याला विसावा पाहिजे असतो,
त्यावेळेस आपल्याला मन शांत नसतं, आपल्याला जसा विसावा पाहिजे तसा विसावा मिळत नाही. का? कारण की आतल्या आत ते मन आपल्याला खातंय की बाबा दिवसभराचं जे काम मी योजलं होतं की ते मी पूर्ण करणार, ते मी पूर्ण करू शकलो नाही. बरोबर? म्हणून देवाने आपल्याला सांगितलंय की 6 दिवस तुला दिलेले आहेत. 6 दिवसामध्ये तू तुझं कामकाज कर, पण 7वा दिवस काय कर? तू विसाव्याचा म्हणून पाळ. मग तुमचं 6 दिवसामध्ये काम जरी पूर्ण झालं नाही तरी देखील तुम्ही काय करू शकता? 7व्या दिवशी विसावा पाहू शकता. पण आपण काय करतो? कामकाज पूर्ण नसेल तर शाबाताचा तास घ्यायचे, शाबातामधला दिवस थोडा घ्यायचा आणि आपल्या कामासाठी वापरायचा. जेव्हा की देवाचं वचन म्हणते की त्याला चोरी म्हणतात. चोरी म्हणजे काय? जी गोष्ट आपली नाही, दुसऱ्याची आहे, पण आपण ती हिसकावून घेतो स्वतःच्या लाभासाठी. 7वा दिवस कोणाचा आहे? देवाचा आहे. त्या दिवशी काय झालं पाहिजे? देवाची स्तुती झाली पाहिजे. त्या दिवसामध्ये आपण पाहून ठेवायचं नाही, तो दिवस देवाकडून हिसकावून घ्यायचा नाही, त्यातले कोणतेही तास देवाकडून हिसकावून घ्यायचे नाहीत. कोणताही क्षण तो जो देवाचा आहे तो आपण हिसकावून घ्यायचा नाही आणि स्वतःच्या स्वार्थासाठी वापरायचा नाही. कारण की तो क्षण आपण आणि देव याच्यासाठी आहे. आपण शिकलो का? मागे शिकलो की देव म्हणतो की बाबा 6 दिवस जर तू माझ्या संगती राहू शकला नाहीस तर 7व्या दिवशी मी तुझा पूर्णपणे. देव काय म्हणतो? 7व्या दिवशी मी तुझा पूर्णपणे मी तुझा आहे. 7च्या 7 दिवस देव आपलाच असतो, त्याच्याबद्दल दुःख मत काय नाही. पण देव म्हणतो की मी तुला त्या दिवशी पूर्ण वेळ द्यायला तयार आहे. बघा, देव मनुष्याला वेळ द्यायला तयार आहे. देव म्हणतो की बाबा तुला काय माझ्या संगती संपर्क साधायचा, किती प्रार्थना करायची, किती वचन वाचायचं तेवढं वाच, मी तुझ्या संगती काय करेन? साथ देईन. म्हणून देवाला खूप आतुरता शाबाताविषयी. का? कारण की त्याची प्रियसी किंवा ज्याच्यावरती तो प्रेम करतो त्याची पत्नी जी आहे ती पत्नी त्याला भेटायला येणार असते. आता कल्पना करा की तुमचा आवडता व्यक्ती तुम्हाला भेटायला अमुक अमुक वेळ देतो, म्हणतो सायंकाळी 5 ते 6 किंवा 6 ते 7, आणि तो व्यक्ती असा आहे की तो वेळेचा काय म्हणतो, वेळेचं त्याला महत्व नाही आणि ते तुम्हाला माहित आहे बरं का. कल्पना करा की तो म्हणतो 6 ते 7, पण तो 6ला येत नाही, 6:30ला येत नाही, 6:45ला येतो. मग तुम्ही म्हणाल का की नाही बाबा 15 मिनिटच राहिलेली आहेत, आता 15 मिनिटात काय बोलायचं, पुढच्या आठवडी बघू. आवडता व्यक्ती तुमचा, का तुम्ही म्हणाल नाही 15 मिनिटं मिळालेत, 15 मिनिटं बोलू. कळालं का? म्हणजे थोडक्यात काय की देवाचं वचन आपल्याला असं सांगत आहे की देवाला आपण थोडा जरी वेळ दिला तर देवाला आवडतं. पण देव म्हणतो की ते एक दिवस, एक सूर्यास्तापासून दुसऱ्या सूर्यास्तापर्यंत पूर्ण देवाने तो देव वेळ मागितला आहे. आणि म्हणून निर्गमयाचा 20वा अध्याय 8व्या वचनामध्ये आपण वाचूया. कृपा करून वाचा. निर्गमयाचा 20वा अध्याय 8वं वचन. बर, आता कोणत्या गोष्टीची आठवण राहत नाही आपल्याला? 7व्या दिवसाची आठवण राहत नाही का हो? तिथं काय लिहिलंय? आठवण ठेव. कशाची आठवण राहत नाही आपल्याला? नाही, पण इथं लिहिले 7वा दिवस पवित्र पाळण्यासाठी तू काय कर? आठवण ठेव. म्हणजे काय लक्षात राहत नाही आपल्याला? जेणेकरून इथं लिहिले की आठवण ठेव. काय गोष्टीची आठवण राहत नाही? 7वा दिवस याची आठवण राहत नाही का आपल्याला? राहते ना. मग कशाची आठवण करायला सांगितली इथं? नाही, देवाची आठवण राहते आपल्याला कोणत्याही दिवशी देवाची. नाही, पण तसं काय लिहिलेलं नाही इथं. निर्माण करता बरोबर आहे, निर्माण करता म्हणून आठवण झाली पाहिजे, पण इथं लिहिले तू शाबात दिवस पवित्र पळे पाळण्यासाठी आठवण ठेव. मूळ मुद्दा ह्या वचनामध्ये काय? पवित्र पाळण्यासाठी आठवण ठेव. 7वा दिवस लक्षात राहील तुमच्या माझ्या, पण तो पवित्र पाळायचा म्हणजे कसा पाळायचा ते आपण पुढे शिकू. त्या गोष्टी आपल्या लक्षात राहत नाही, म्हणून आपण काय करतो? एखादा विचार करतो आणि मग आपल्याला कळतं अरे शाबाताच्या दिवसाच्या निगडीत हा विचार नव्हता, देवाच्या वचनाच्या निगडीत हा विचार नव्हता. म्हणून काय झालेलं आहे?
आपण देवाच्या वचनाच्या विरोधात केलेला आहे. हा झाला विचाराचा बाबतीत. मग आपण असं काय तर कृत्य करतो आणि मग आपल्या लक्षात येतं, अरे आज 7वा दिवस आहे, आपण ही गोष्ट करायला नको पाहिजे होती, पण आपण ती केली आहे. म्हणजे थोडक्यात काय, तो दिवस पवित्र पाळण्यासाठी आपण विसरतो, दिवस विसरत नाही. शक्यतो लोक 7वा दिवस विसरत नाही. लोक काय विसरतात, तो पवित्रपणे पाळण्यासाठी विसरतात. तर तो पवित्र कसा पाळायचा आणि ते लक्षात कसं ठेवायचं बघूया. 9वं वचन. हा, बर. आता ह्या ठिकाणी का लिहिले तसं, की 6 दिवस तू श्रम कर, म्हणजे थोडक्यात काय, 6 दिवसामध्ये जे काय कामकाज करायचं ते कर आणि ते पूर्ण कर. म्हणजे थोडक्यात काय, की ते कामकाज 7व्या दिवसापर्यंत ठेवू नको. असं कोणतंही कामकाज घेऊ नको ज्याच्यामुळे तुला 6 दिवस काय 7व्या दिवशी पण काम करावं लागेल, असं काम तू घेऊ नको. मग तुम्ही कंपनीमध्ये कामाला असाल, तुम्ही इंजिनियर असाल, तुम्ही आणखी काय काम करत असाल, देवाचं वचन म्हणते की तुम्ही अशाच प्रकारचं काम घ्यायचं जे काम तुम्ही 6 दिवसामध्ये पूर्ण करू शकला पाहिजे. 7व्या दिवसामध्ये ते काम येता कामा नये. कोणतं काम? कोणतं काम? जेवण हे काम आहे. मग जेवायचं नाही का 7व्या दिवशी? कोणतं कामकाज करायचं? जे आपलं उपजीविका चालवतं, जे आपलं पोट पाणी चालवतं, ते कामकाज देवाचं वचन म्हणतं की ते कामकाज फक्त 6 दिवसापर्यंतच काम घे तू. 7व्या दिवसाचं काम तू घेऊ नको. कारण की का, जे काम तू 6 दिवसापर्यंत पूर्ण करू शकतोस तेच घे. जर ते काम तुला पेलवलं नाही तर ते काम तू 7व्या दिवशी करशील. देव म्हणतो तसं काय करू नये. खूप लोक आज पैशाच्या पाठीमागे लागलेले आहेत. तुम्हाला माहित आहेत का, काही लोक जे कधीच सुट्टी घेत नाहीत, आजारी पडले तरच सुट्टी घेतात. माहित आहेत असे लोक? शबाताच्या म्हणजे हा ठीक आहे, शबात त्यांना माहित नसेल, ते बाकीच्या दिवशी पण सुट्टी घेत नाहीत. त्यांना वाटतं की सुट्टी घेतली की पैसे आमचे कमी होतील, सुट्टी घेतली की तेवढा पैसा आम्हाला कमी मिळेल, म्हणून ते काय करतात, त्या दिवशी काम करतात. सुट्टीच्या दिवशी बाकी जरी लोक सुट्टी घेत असले तरी ते कामकाज करतात. पण देव काय म्हणतो, अरे तसं न करता 6 दिवस कामकाज करायचं. पण कोणते 6 दिवस? सोमवार पासूनचे 6 दिवस का रविवार पासूनचे 6 दिवस? रविवार पासूनचे 6 दिवस. कारण की दिवसाचा आठवड्याची सुरुवात कधी आहे? पहिला दिवस. आजच्या कॅलेंडरनुसार पहिला दिवस कोणता आहे? रविवार आहे. कामकाजाचा पहिला दिवस नाही, आठवड्याचा पहिला दिवस रविवार आहे. तर आपण असं कोणतंही कामकाज घ्यायचं नाही ज्याच्यामुळे आपल्याला 6 दिवसा पलीकडे जाऊन 7व्या दिवशी काम करावं लागेल. आपल्या उपजीविकेचं काम कोणतंही असं करता येणार नाही आपल्याला. त्या दिवशी विसावा घेतला पाहिजे आणि याच्याविषयी आपण जास्त सखोल अभ्यास करणार आहोत. बर, इथं पुढे लिहिले 10व्या वचनामध्ये की काहीही कोणत्याही गोष्टीचे कामकाज करू नको, न तुझा मुलगा, न तुझी मुलगी, न तुझा दास, न तुझी दासी, न तुझे पशु, न तुझे गुरेढोरे, न तुझे वेशीच्या आत फाटकाच्या आत असलेले कोणीही उपरी यानेही करू नये. म्हणजे जे तुमच्या हाताखाली काम करतात, मग तो पशु असू दे, प्राणी असू दे, लोक असू देत, त्यांनीही कामकाज करायचं नाही. का? तुम्हाला जर सुट्टी पाहिजे तर त्यांना सुट्टी नको का? शाबात फक्त तुमच्यासाठीच आहे का? शाबात त्या जे तुमच्या हाताखाली काम करतात त्यांच्यासाठी नाही का? शाबात जे हाताखाली तुमचे प्राणी आहेत, पशु आहेत, गाय असेल, बैल असेल, गाढव असेल, त्यांना विसावा नको का? कारण की ज्या वेळेस देवाने शाबात दिला, 7व्या दिवसाचा शाबात ज्यावेळेस दिला त्यावेळेस शाबात फक्त आदम हवेला दिला का? उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये का विश्रांती सगळ्यांनीच घेतली त्या दिवशी? पूर्ण सृष्टीनं विश्रांती घेतलेली आहे. देवानं विसावा घेतला की सगळ्यांनी विसावा घेतला. म्हणून देवाचं वचन म्हणतं की शाबात फक्त मनुष्यासाठीच नाही तर फक्त बाकीच्या प्राण्यांसाठी, बाकीच्या लोकांसाठी ज्यांना शाबात माहित नाही त्यांच्यासाठी देखील आहे. 11 वचन वाचूया, काय लिहिले या ठिकाणी. बर, देवाने 6 दिवसामध्ये त्याचं कामकाज संपवलं, बरोबर का चूक?
देवाने 6 दिवसामध्ये त्याचं पूर्ण कामकाज जे होतं ते संपवलं, बरोबर का चूक? बरोबर ना? हा, मग आता त्यानं जर त्याचं कामकाज संपवलं तर आपलं कामकाजाचं काय? आपलं कामकाज पण 6 दिवसामध्ये संपलं पाहिजे. म्हणून आपण एवढं व्याप आपल्या आयुष्यामध्ये वाढवायचं नाही, एवढा व्यापार, एवढा पैसाच्या पाठीमागे लागायचं नाही, एवढी नोकरी करायची नाही की आपण 6 दिवसाच्या पलीकडे जाऊन शाबात मोडू. कारण की देव म्हणतो की तो दिवस, ती वेळ जी आहे, ती वेळ नातं बळकट करण्याची आहे. जर वेळेमध्ये, मागच्या आठवडी तुम्ही दोघे नव्हता, 2-3 आठवडे आम्ही इतकं चांगलं सखोल अभ्यास केला की शाबात म्हणजे नातं आहे. जे नातं बळकट जर नसेल, जर त्या नात्यामध्ये तुम्ही एकमेकांना वेळ दिला नाही, देवाला आणि आपल्याला जर त्या ठिकाणी वेळ मिळाला नाही, तर ते नातं काय होतं? तुरळीत, म्हणजे ते विरघळून जातं नातं आणि ते नातं तुटतं. पती आणि पत्नीचं पण तसंच आहे. पती आणि पत्नी जर त्यांना वाटतं की त्यांचं नातं बळकट असावं तर त्यांनी एकमेकांना वेळ दिलाच पाहिजे. मग ते किती वयोवृद्ध असू देत, कितीही तरुण असू देत, त्यांचा विवाह होऊन नुकतंच काही दिवस झाले असतील किंवा खूप वर्ष झाले असतील, नातं टिकवून ठेवायचं असेल तर त्यांनी एकमेकांना वेळ दिला पाहिजे. विशेष करून कधी? मागच्या आठवडी आपण शिकलो, ज्यावेळेस लेकरं जन्माला येतात त्यावेळेस पती आणि पत्नीला ते वेळ मिळत नाही, तर त्यांनी आवर्जून वेळ काढला पाहिजे, जेणेकरून ते नातं बळकट होईल. कारण की संशोधनामध्ये हे सिद्ध झालेलं आहे की ज्या पती पत्नीनं वेळ घेतला नाही स्वतःचं नातं बळकट करण्यासाठी, एकमेकांना वेळ दिला नाही, त्यांचं नातं काय झालेलं आहे? बिघडलेलं आहे किंवा त्यांचं नातं तुटलेलं आहे. बर, तर देवाच्या वचनामध्ये लिहिलंय की देव आपल्याकडूनही तीच अपेक्षा करतो. देव आपल्यासाठी विसावा घेत आहे, देव आपल्यासाठी सुट्टी काढत आहे. देव म्हणतो की तुम्हीही माझ्यासाठी विसावा घ्या. बर, आता पुढे जाऊया आणि पाहूया की देवाच्या वचनामध्ये आणखी शाबाताच्या दिवशी काय करायचं नाही, जेणेकरून आपल्याला वेळ मिळेल आणि देवासाठी आपल्याला वेळ देता येईल. आता कल्पना करा, तुम्ही एका व्यक्तीला तुमच्या घरी बोलवलेलं आहे जेवणासाठी. रविवारची वेळ आहे, त्या व्यक्तीलाही सुट्टी आहे असं कळालं तुम्हाला, आणि तुम्ही त्या व्यक्तीला रात्री जेवायला बोलवलेलं आहे आणि तुम्हाला फार इच्छा आहे की त्या व्यक्तीनं न चुकता तुमच्या घरी रविवार संध्याकाळी जेवायला यायचं, न चुकता. तर तुम्ही काय त्याला सल्ला द्याल? आणि हा, बरोबर, हा काय नाही नाही, तुम्ही त्यांना रविवारच्या संध्याकाळी जेवायला बोलवलेलं आहे आणि तुमची इच्छा आहे की त्या व्यक्तीनं कुठल्याही परिस्थितीमध्ये यावं. तो वेळ जो आहे त्या व्यक्तीला तुम्ही दिलेला आहे आणि त्या व्यक्तीलाच तो वेळ दिलेला आहे आणि तुमची इच्छा आहे की त्या व्यक्तीनं आलंच पाहिजे. पण तुम्हाला कळतं की तो व्यक्ती फार कसा आहे, काही जरी कारण आलं की लगेच ते कारण घ्यायचं आणि कामाला जायचं आणि तुमच्याकडे यायचं नाही, असा तो व्यक्ती आहे. तर तुम्ही त्याला काय सल्ला द्याल? कुठल्याही परिस्थितीत तो व्यक्ती तुमच्याकडे आला पाहिजे, तर तुम्ही त्याला काय सल्ला द्याल? जेवायला तो आलाच पाहिजे, त्या वेळेमध्ये तो आलाच पाहिजे, ती वेळ त्यानं तुमच्यासाठी दिलीच पाहिजे. काय सल्ला द्या? तुम्हाला माहित आहे की तो व्यक्ती कसा आहे, कारण सांगणारा व्यक्ती आहे, एक्सक्यूज देणारा व्यक्ती आहे. जरा काय तर एक्सक्यूज मिळाली गेला लगेच कुठे. काय सल्ला द्याल त्याला? बर, आणखी काय? आकर्षण आकर्षित करायचं त्याला. बर, जेवणाद्वारे आकर्षित करायला. आणखी काय? हा हा हा, बर बर, तेच मी म्हटलं की विनंती तुम्ही करत आहात, पण तो व्यक्ती कसा आहे जर हा, बर बर, आणखी काय? आणखी काय सांगाल? कुठल्याही परिस्थितीत तो आला पाहिजे याची दक्षता तुम्ही घ्यायची. तुम्ही त्याला काय सांगाल? बर, खूप दिवस भेटलो नाही. बर, आणखी काय? हा, बर, तरी पण ये. बर, बरोबर आहेत उत्तर. आणखी काय? ते त्याला कळलं पाहिजे.
तुम्हाला माहिती आहे ते, पण त्याला कसं समजावून सांगा? कुठल्याही परिस्थितीत तो व्यक्ती तुमच्या घरी पाहिजे. अच्छा सर, भाऊ म्हणतात की त्याच्याकडे घरी जायचं आणि त्याला घेऊनच यायचं. बरं. ती जबरदस्ती होईल. आपण इथं काय बघत आहोत की स्व इच्छेनं तो आला पाहिजे, स्वतःच्या इच्छेनं. घरी गेल्यानंतर तो येईलच, स्व इच्छेनं स्वतः आला पाहिजे. मी काय करेन माहितीये का? जे देवानं इथं सांगितले ना तेच मी करेन. त्याला मी म्हणेन बाबा रविवार, कल्पना करा मी त्याला शनिवारी बोलवले, मी म्हणेन त्याला बाबा शनिवारी तू मला भेटला पाहिजे. 6 दिवस जे कामकाज आहे ना तुझं कंपनीतलं, हे काय ते तू सगळं कर, एक्स्ट्रा टाइम कर, ओव्हर टाइम कर, काय करायचं ते कर, पण 7व्या दिवशी तू मला माझ्या घरी, मी तुला जेवायला बोलवत आहे, तू त्या दिवशी माझ्या घरी आला पाहिजेस. जे देवानं सांगितले ना तेच मी त्याला सांग. मी त्याला म्हणेन की बाबा मला कारण सांगू नको की तुझं काम होतं आणि ते काम काय झालं, पूर्ण झालं नाही 6 दिवसामध्ये म्हणून तू येऊ शकला नाही. मी त्याला आत्ताच सांगेन की बाबा तसं काम घेऊच नकोस, की तू माझ्या घरी येऊ शकत नाहीस, अशा प्रकारचं काम तू घेऊच नकोस. 6 दिवसच जे काम करायचं ते कर, 7व्या दिवशी तू माझ्याकडे पाहिजेस. मी त्याच्या प्रश्नाचे अगोदरच उत्तर देईन. त्याचे जे काय शंका कुशंका आहे ना ते अगोदरच प्रश्नाचे उत्तर देईन आणि म्हणेल की बाबा हा प्रश्न आहे का, ह्या प्रश्नाचं उत्तर दे, ते प्रश्न आहे का, त्या प्रश्नाचं उत्तर दे, पण तू माझ्याकडं 7व्या दिवशी आला पाहिजेस. बर, आणखी काय वाचूया पुढे. नेहम्याचा 30वा अध्याय, नेहम्याचा 10वा अध्याय, नेहम्याचा 10वा अध्याय आणि 31वा वचन. प्रात्यक्षिकरित्या बघायचं देवाचं वचन ना, प्रात्यक्षिकरित्या आपण त्याचा अनुभव करायचा. देव का आपल्याला असं सांगते आपणही विचार करायचा, की जर आपल्याला कोणी सांगितलं किंवा आपल्याला जर कोण व्यक्ती आपल्या घरी पाहिजे असेल, आपण काय करू? ह्याच गोष्टी करू. आपण काय वेगळ्या गोष्टी करणार आहे का? म्हणजे देव आपल्या भाषेमध्ये, मनुष्याच्या भाषेमध्ये, मनुष्याला कळेल अशा गोष्टी सांगत आहे. नेहम्याचा 10वा अध्याय 31वा वचन. हा, बर, ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे, एखाद्या व्यक्तीनं देवाच्या लोकांकडे येऊन खरेदी विक्री करायचा जर प्रयत्न केला तर खरेदी विक्री शाबाताच्या दिवशी होणार नाही, असे नेहम्या साहेब म्हणतात. का खरेदी विक्री नाही? आता ज्या गोष्टी आपण शिकलो ना त्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून सांगा की खरेदी विक्री करा. खरेदी विक्रीनं काय होईल? बर, कामकाज नाही करायचं म्हणजे काय? कामकाज केल्यानं काय होतं? 3 गोष्टी मी सांगितल्या त्या मागच्या 1-2 आठवड्यात. कामकाज करत असताना काय असतं, काय होत असतं? खरेदी विक्री करत असताना काय होत असतं? आपला वेळ आपण त्या कामामध्ये लावतो, आपलं ध्यान, आपलं लक्ष जे असतं ते त्या कामाकडे जातं, आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपली शारीरिक ताकद. ह्या 3 गोष्टी आपण त्या कामासाठी खर्च करत असतो. आणि देव म्हणतो की ह्या 3 गोष्टी जर तुम्ही तिकडे देत असाल तर त्याचा अर्थ तुम्ही माझ्या संगती नाही. म्हणून देव म्हणतो की तुमचं लक्षही मला द्या, तुमचं शारीरिक ताकदही मला द्या, आणि तुमची वेळ देखील मला तुम्ही द्या. ह्या 3 गोष्टी जर आपण देवाला दिल्या, शाबाताच्या दिवशी आपलं लक्ष देवाकडे लावलं, आपण जे काम करतो ते देवाच्या इच्छानुसार केलं, आणि जर आपण त्याच्या संगती वेळ घालवला तर ते नातं बळकट होतं. म्हणून आपण मागील ज्या गोष्टी शिकलो त्या विसरून चालता कामा नयेत. म्हणून म्हटलं की पती आणि पत्नीमधलं नातं जर बळकट करायचं असेल तर पती आणि पत्नीनं वेळ दिला पाहिजे, त्यांच्यामध्ये त्यांना काय झालं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. कल्पना करा की पत्नी काहीतरी अडचणीमध्ये सापडलेली आहे, तिला खूप त्रास होत आहे, आणि तिची इच्छा आहे की पतीनं त्या त्रास संकटामध्ये कमीत कमी तिचं ऐकून घ्यावं. जर तो प्रश्न सोडवत शकत नाही तर कमीत कमी ऐकून घ्यावं. आणि पत्नी म्हणते ऐकलं का, आणि मग पती जो आहे
तो त्याच्या कामामध्येच काहीतरी करत करत म्हणतो हा काय सांग, आणि मग ती म्हणते ऐका ना, मग लक्ष न देताच तुम्ही काय करता, तुमच्या कामामध्ये व्यस्त असता. मग तिला वाटतं की बाबा हा व्यक्ती काय करत नाही, मला वेळ देत नाही, माझ्याकडे त्याचं लक्ष नाही, म्हणून नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. तसंच देवाच्या बाबतीतही आहे. जर आपण शाबाताच्या दिवशी आपलं लक्ष दुसरीकडेच लावलं, देव आपल्याकडे बोलत आहे, आपल्या संगती संपर्क साधत आहे, पण आपण जर देवाकडे लक्ष देत नसेल तर ते नातं काय होतं, तुटतं, आणि ते नातं कमकुवत होऊन जातं थोडक्यात. बर, नेहम्या आणखी जास्त गोष्टी या ठिकाणी सांगत आहेत आपल्याला. 13वा अध्याय आणि एकोणीसावं वचन. शपथ सुरू होण्यापूर्वी यरूशलेमेच्या वेशीच्या आसपास अंधार पडू लागले. म्हणून मी आज्ञा केली की वेशीच्या दरवाजे लावून घ्यावे आणि शब्बात संपेपर्यंत ते उघडू नये. शब्बात दिवशी काही एक बोजा आत आणता येऊ नये म्हणून मी आपली काही ताकद वेशीवर ठेवली. हा, शबाताच्या दिवशी म्हणजे आजच्या कॅलेंडर प्रमाणे जर पाहिलं तर 6व्या दिवसाच्या संध्याकाळपासून 7व्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत यरुशलेम शहराचे सर्व जे दरवाजे होते, जे यरुशलेमच्या आत बाहेर येण्यासाठी लोक करत होते, ते दरवाजे काय झाले, बंद करण्यात आले. का बंद करण्यात आले, जेणे नाही का, पण का, बर, मग जर दरवाजे जर खुले ठेवले तर शाबात सुरू नाही होणार का? हा, काही लोकांनी त्या ठिकाणी खरेदी विक्री करू नये, ओझं घेऊन येऊ नये, ओझं घेऊन बाहेर जाऊ नये, म्हणून देवानं काय केलं, नेहम्याद्वारे लोकांना सांगितलं की दरवाजे काय करा, बंद करा. त्या दिवशी काय करा, दरवाजे बंद करा. त्या दिवशी कोणी खरेदी विक्री करता कामा नये, कोणी आत बाहेर ओझं घेऊन जाता कामा नये, ये जा करायची नाही कोणी. म्हणजे बघा देव किती दक्षता बाळगत आहे. आता ह्याच्या पाठीमागे आपण असं म्हणावं का, देव फार जबरदस्ती करतो, बघा दरवाजे पण बंद केले, असं म्हणावं का आपण? ज्या वेळेस आपल्याला देवाच्या प्रेमाची, आपल्या आईवडिलांच्या प्रेमाची आपल्याला किंमत कळत नाही ना, तर आई वडील कधी कधी काय करतात, बाबा ह्याला माझी किंमत कळना झाली आहे, मी त्याला जरा थोडं खडसावून सांगतो, नाही तर कधी कधी फटका देऊन सांगतात की बाबा हे तुझ्या प्रेमासाठी आहे, मी तुझ्यावरती प्रेम करतो, तू माझा मुलगा आहेस, मुलगी आहेस, मी तुझ्यावरती प्रेम करतो म्हणून ह्या गोष्टी मी तुला सांगत आहे. तसंच या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की देवाच्या लोकांना कोणताही मोह येऊ नये, कमीत कमी मोह यावा, कमीत कमी मोह यावा, जेणेकरून लोकांना त्याच्यावर विजय प्राप्त करता येईल. म्हणून देवाने काय केलं, बाबा ते दरवाजेच बंद करू. तुम्ही काय करा, जर तुम्हाला वाटतं की तुमच्या घरी लहान लेकरं आहेत आणि बाकीचे शेजारचे लेकरं तुमच्या लेकरांना खेळायला बोलवत असतात आणि ते लेकरं ह्यांना वाईट वाईट गोष्टी शिकवत असतात, तर तुम्ही काय कराल, तुमच्या लेकरांना घरातच ठेवाल, बाकीच्या लेकरांसाठी यूज देणार का, लेकरांवरती प्रेम. तसंच देव ह्या ठिकाणी करत आहे की बाबा खरेदी विक्री होता कामा नये, माझ्या लोकांना माझ्या शाबाताविषयी जास्त लक्ष कळावं, नातं बळकट व्हावं, म्हणून देव काय म्हणतो, त्या वेशीचे जे दरवाजे आहेत ते बंद करा, शुक्रवार सायंकाळपासून शनिवार सायंकाळपर्यंत. आजच्या कॅलेंडरनुसार शब्द वापरत आहे मी, पण तिथं काय, शबाताच्या दिवशी. शबात कधी सुरू होतो, 6व्या दिवशी सायंकाळ ते 7व्या दिवस सायंकाळापर्यंत ते दरवाजे बंद, त्याच्यानंतर ते काय केले जातात, खुले केले जातात. म्हणजे बघा देव किती काळजी वाहत आहे, किती दक्षता बाळगत आहे. ह्याच्यापेक्षा देवानं आणखी जास्त काय करायचं. बर, एवढ्यावरतीच देव थांबला का, पुढे पुढचं वचन वाचा. काय ते, हा इथं लिहिले ना, परत एकदा वाचा. हा, जे वचन आता वाचलं ते 19च होतं. हा, परत वाचा. यरूशलेमेच्या वेशीच्या आसपास अंधार पडू लागले. हम्म. म्हणून मी आज्ञा केली की वेशीचे दरवाजे लावून घ्यावे आणि शब्दात संपेपर्यंत ते उघडू नये. शब्दात दिवशी काही एक बोजा आत आणता येऊ नये म्हणून मी आपले काही ताकद वेशीवर ठेवली.
कळालं का? शाबाताच्या दिवशी येरुशलेमेचा तट राखला गेला, त्याचं रक्षण करण्यात आलं शाबाताच्या दिवशी. पण ते कशाच्या निगडीत होतं? शाबाताच्या निगडीत काम होतं. कळालं का? शाबात पाळण्यासाठी ते काम होतं. तर ह्या ठिकाणी आपण असं म्हणू नये की त्यांनी उपजीविका चालवली, नाही. ह्या ठिकाणी याच्यासाठी ते काम करण्यात आले जेणेकरून शाबाताशी निगडीत कामकाज आहे म्हणून. आता पुढे आपल्याला पाहायला मिळेल की शाबाताच्या निगडीत कोणकोणतं कामकाज आपण करू शकतो, कोणकोणतं कामकाज आपण करू शकत नाही. बरं, पुढचं वचन. एक दोन वेळा व्यापार व याच्या आडेची विक्री करण्यास यरूशलेमेच्या बाहेर राहावे लागले. पुढे. तेव्हा मी त्या दरडाव म्हटले, तुम्ही पोटासमोर का उतरला? पूर्ण असे केल्यास तुमच्यावर मी हात टाकेन. तेव्हापासून ते पूर्ण शब्दात दिवशी आले नाही. मग मी देवास आज्ञा केली की शब्दात दिवस पवित्र मानून पाळावा. म्हणून तुम्ही शुद्ध होऊन वेशीवर पहारा करण्यास येत जा. ठीक हे आहे. माझे देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहत आहोत की काही लोक त्या ठिकाणी ठिया मांडून राहिले. बरोबर. परत एकदा वाचा 21 वचन, सॉरी 20 वचन. एक दोन वेळा व्यापारास व याच्या मालाची विक्री करण्यास यरूशलेमेच्या बाहेर राहावे लागले. बर, त्या ठिकाणी काही व्यापारी होते लोक, तर ते लोक वेशीच्या बाहेर उभा होते. तर नेहमायाच्या पुस्तकामध्ये आपण असं वाचतो की नेहमायाने काय केलं? त्यांना दरडावलं. नेहमाया काय म्हणाला की जर तुम्ही मला, काय पुढचं वचन 21. तेव्हा मी त्यास दरडावून म्हटले, तुम्ही पोटासमोर का उतरला? पूर्ण असे केल्यास तुमच्यावर मी हात टाकेन. देवाचं वचन म्हणतं की नेहमाया इतका बळकट तो म्हटला की बाबा परत जर तुम्ही इथं मला दिसला तर मी तुमच्यावरती हात टाकेन. आज नेहमाया साहेब पाहिजे होते. शाबात सगळ्यांनी पाळला असता व्यवस्थित. हात टाकेन म्हटल्यानंतर कोणाची तिथं धाडस झाली नसती. बाबा देवाचा सेवक आहे, देवाचा सेवक जर बोललाय तर बोललाय, हात पडणार म्हणजे पडणार. पण भीती नाही ना आज लोकांना. आज लोकांना कशाची भीती नाही, लोकांना देवाची भीती नाही आणि लोकांना मनुष्याची भीती नाही. लोकांना कशाचीच भीती वाटत नाही. पण देव शक्तिशाली आहे. देव प्रत्येकाला शिक्षण देतो, शासन करतो. पण देव काय म्हणतो? बाबा मी तुमच्यावरती प्रेम करतो, मला कदापि इच्छा नाही की तुम्हाला शासन व्हावं. म्हणून देव प्रेमाने आपल्याला सर्व गोष्टी शिकवतो, त्याचा आपण गैरफायदा घेता कामा नये. आज जर आपल्या मंडळीमध्ये असा जर व्यक्ती आला देवाने निवडलेला आणि तो म्हटला की मी तुमच्यावरती हात टाकेन, काय करू आपण? काय करू आपण? म्हणून देवाचं वचन म्हणतं की नेहमासारखं पाहिजे आपण, की बाबा शाबात म्हणजे शाबात. वेळ दिलाय ना देवाने, त्याच्या संधी घालवायचं ना, त्याच्या संधी घालवायचं. आता हे कधी आपल्याला आतुरता वाटेल? जर आपल्याला ते नातं कळालं तर. नातं जर कळालं नाही तर ती आतुरता आपल्याला कळणारच नाही. जे प्रेम देवानं आपल्यावरती दिलेलं आहे ना, आपल्यावरती देव प्रेम टाकलेलं आहे ना देवानं, ते प्रेम जर आपल्याला कळालं नाही तर आपण असेच करू. म्हणून देवाचं वचन म्हणतं की त्या प्रेमाची ओळख आपल्याला झाली पाहिजे. म्हणून आपण काय करायचं? दैनंदिन जीवनामध्ये दररोज देवा मला तुझ्या प्रेमाचा अनुभव घडू दे, देवा मला तुझ्या प्रेमाचा अनुभव घडू दे. आणि हळूहळू हळूहळू असा वेळ गेल्यानंतर आपल्याला एक दिवस कळेल, अरे खरंच आपण देवाच्या प्रेमात आहोत. कल्पना करा, एक मुलगा आणि एक मुलगी, त्यांचं स्थळ आणलेलं आहे कोणीतरी एकामेकांसाठी. अरेंज मॅरेज थोडक्यात. एकामेकांची काहीच ओळख नाही त्यांना, आणि म्हणून त्यांना आई वडील म्हणतात की तुम्ही बोलून पहा एकामेकांशी काय वगैरे, आणि म्हणून ते एकामेकांशी बोलतात. पहिल्या दिवसामध्येच प्रेमात पडत नाही. पहिल्या दिवशी बोलतात, हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, हा ठीक आहे, प्रार्थना करतील, निघून जातील, किंवा फोन बंद करतील, फोनवरती बोलणं असेल. मग दुसऱ्या दिवशी बोलतील, एक आठवडा बोलतील, एक महिना बोलतील, तरी देखील काय नाही, बाबा बोला चालेल, ठीक आहे. मग त्याच्यानंतर हळूवार अचानक एक दिवशी जर फोन आला नाही तर मग त्यांना काय वाटतं? अरे फोन आज आला नाही. मग त्यांच्या जीवाला ते लागतं की बाबा आपल्याला सवय झाली आहे त्या व्यक्तीची. प्रत्येक दिवशी ह्या वेळेला ती व्यक्ती ती फोन करत असते, ते फोन आला नाही म्हटल्यानंतर काय होतं? त्यांना आत्ता कळायला लागतं की बाबा आत्ता पण मला कळालं नव्हतं की मी त्या व्यक्तीच्या प्रेमात पडले होते. आत्ता मला कळालं की ते काय आहे? प्रेम. बरोबर ना? म्हणून देवाचं वचन म्हणतं की आपण देवासंगती बोलत राहूया.
त्याच्या संगती नातं जोडत राहूया. आपल्याला आज जरी तर वाटत नसले की देवाच्या प्रेमात आहोत आपण, तरी काय हरकत नाही. आपण सातत्याने देवासंगती बोलत राहूया. मग एक दिवस जर आपल्याला चुकून आपण आजारी पडलो आणि त्या दिवशी जर शाबाताला जायला जमलं नाही, मंदिरात 7व्या दिवशी जायला जमलं नाही, तर आपल्याला जीव कासावीस होईल. अरे आपल्याला मंदिरामध्ये जायला संधी मिळाली नाही. माझ्या बाबतीत तसं झालं बरं का खूप वेळेस. आणि मग मला खूप वेळेस वाटलं, अरे शाबाताचा दिवस आज मंदिरामध्ये मी जाऊ शकलो नाही, मी कोणाची तरी सेवा करण्यासाठी ह्या दवाखान्यामध्ये आहे. मग मला भासवलं की खरंच देवाचं माझं नातं आहे. जर नातं नसतं तर मला ते भासलं नसतं, मला ती उणीव भासली नसती. आपण इंग्लिशमध्ये मिसिंग असं म्हणतो. मी देवाला मिस नाही केलं असतं. पण ज्या अर्थी मला देवाची आठवण आली त्या दिवशी, तुम्हालाही तुमच्याही बाबतीत तसंच, त्या अर्थी त्याचा अर्थ असा आहे की देवासंगती तुमचं काही ना काहीतरी नातं आहे, म्हणून तुम्हाला त्या दिवशी वाईट वाटलेलं आहे. तसं वाईट वाटलं पाहिजे. कधी? ज्यावेळेस आपण शाबात पाळत नाही ना त्यावेळेस. तो वेळ, ती संधी आणि ती ती संधी जी आहे ते नातं देवासंगती जोडण्याची आणि ते नातं बळकट करण्याची आणि त्या नात्यामध्ये देवासंगती एक येण्याची, ती संधी ज्यावेळेस आपल्या हातातून निघून जाते ना त्यावेळेस आपल्याला ते वाईट वाटतं. म्हणून आपण काय केलं पाहिजे, सातत्यानं त्या गोष्टीचा विचार करायचा, जवळून देवाला पाहायचं. असं समजायचं की देव आपला मित्र आहे, असं समजायचं की देव आपल्या अंतःकरणातल्या एकदम हृदयस्पर्शी व्यक्ती आहे, आणि तसं त्याच्यासाठी वागायचं. जे आहे ते देवासमोर मोकळं करायचं. म्हणून तुम्हाला मी खात्रीशीर सांगतो, मला माहित नाही किती दिवसात, पण काही दिवसामध्ये तुम्हाला वाटेल की देवासारखा जवळचा तुम्हाला दुसरा कोणीच नाही. आणि म्हणून देव म्हणतो की तो पूर्ण दिवस जो त्यानं दिलेला आहे ना, तो पूर्ण दिवस त्याच्यासाठीच दिलेला आहे, जेणेकरून जे काय आपल्याला देवाला सांगायचं आहे ना ते आपण देवाला सांगू शकतो. परत एकदा प्रेमाचं नातं घेऊया. कल्पना करा, तेच आता दोघ जण एक दिवस बोलू शकले नाहीत म्हणून त्यांचा जीव कासावीस होतो. अरे फोन आला नाही आज. कल्पना करा की 6 दिवस त्यांना बोलायला जमत नाही. 6 दिवसामध्ये काय होईल त्यांची परिस्थिती? अरे फोन का आला नाही, का हे कारण असेल का, ते कारण असेल का, फोन तर चालू आहे. 1760 प्रश्न, बरोबर का चूक? मग ते 1760 प्रश्न तर बाजूलाच आहेत. मग दुसरा काय, मला हे सांगायचंय, ते सांगायचंय, ते सांगायचंय, ते 1760 गोष्टी सांगायच्या आहेत, तोही भाग आहे. मग ज्या वेळेस फोन येतो 7व्या दिवशी, त्या दिवशी काय 1 तासात बोलणं आठवत नाही, 2 तासातही बोलणं आठवत नाही. 3-4 तास बोलल्याशिवाय ते मनाची तहान भूक जी आहे ती काय पूर्ण होत नाही. आपल्याला वाटतं की आपण बोलतच राहू, बोलतच राहू, बोलतच राहू, बरोबर ना? तसं देवाच्या बाबतीत होतं का नाही होत देवाच्या बाबतीत तसं? शाबाताच्या दिवशी आपल्याला का आतुरता वाटत नाही, बाबा शाबाताचा दिवस मी आज लवकर उठणार. बाकीच्या धर्मातले लोक मी पाहिलेले आहेत, ज्यावेळेस त्यांचा सण असतो ना ते 10 वाजता नाही उठत, सकाळी लवकर उठतात. आणि काही वर्षापूर्वी मला आठवतं की काही लोक विशिष्ट साबणाने आंघोळ करायचे त्या सणाच्या दिवशी. एवढं सगळं विशेष, चांगले कपडे, नवीन कपडे त्या दिवशी, एवढ्या सगळ्या गोष्टी विशेष. आपल्या बाबतीत काय? मग त्यांना जशी आपुलकी आहे, आपल्याला आपल्या देवाची आपुलकी पाहिजे. म्हणून देवाचं वचन म्हणतं की ते नातं जे आहे ना ते नातं आपलं बळकट आहे का हा विचार करा. आणि नातं बळकट नसेल तर निराश व्हायचं नाही, निराश व्हायचं नाही. काय करायचं? सातत्यानं प्रयत्न करत राहायचं. मागील 2 आठवड्यामध्ये काय शिकलो आपण? डॉक्टरनं जर औषध उपचार केला आणि तो पेशंट जर प्रतिसाद देत नसेल, रुग्ण जसा पाहिजे तसा प्रतिसाद देत नसेल, तर डॉक्टर काय करतो? डोस वाढवतो. प्रतिसाद मिळत आहे पण पाहिजे तसा मिळत नाही. मग डॉक्टर काय म्हणतो? प्रतिसाद पाहिजे थोडा मिळतोय पण पाहिजे तसं नाही मिळत, डोस वाढवा. म्हणजे आपण काय करायचं? आणखी जास्त देवावरती प्रेम दाखवायचं, आणखी जास्त देवाजवळ जायचं, जेणेकरून ते नातं काय होईल? बळकट होईल, प्रतिसाद मिळेल. देव तेच करतो. जेवढं आपण देवापासून लांब जाईल ना, देव जास्तच प्रेम आपल्यावरती जास्तच प्रेम दाखवतो, जास्तच प्रेम दाखवतो, बरोबर ना? म्हणजे काय? देवाचं वचन म्हणतो रोमकारास पत्रामध्ये, ज्या ठिकाणी पाप जास्त त्या ठिकाणी जास्त काय? कृपा. आठवता का तो शब्द? ज्या ठिकाणी पाप जास्त त्या ठिकाणी कृपा. म्हणजे काय? देव जास्तच प्रेम करतो, डबल डोस देतो की बाबा हे लेकरू लांब चालले ना, त्याला जास्त प्रेमाची गरज आहे.
कोणाला जास्त प्रेमाची गरज आहे माहिती आहे का? जे लोक देवापासून जास्त भरकटून गेलेले आहेत त्यांना देवाच्या प्रेमाची जास्त गरज आहे. जर तुम्ही देवाच्या जवळ असाल तर तेवढी प्रेमाची देवाची गरज तुम्हाला नाही. देवाची गरज सगळ्यांना आहे, पण जास्त गरज कोणाला आहे? जे देवापासून लांब आहे. म्हणून देव त्यांच्यावरती जास्त प्रेम करतो. आणि तुम्ही म्हणाल, अरे एवढे ह्या माणसाने केलं तरी देव शांत कसं काय? देव त्याच्यावरती जास्त प्रेम करतो का? कारण की त्या व्यक्तीला त्या पातळीतून देवाजवळ आणायचंय म्हटल्यानंतर त्याला तेवढं प्रेमाची गरज आहे. तुम्ही देवाच्या जवळ आहात, थोडस लांब असाल पण देवा जवळ आहात. मग देव काय म्हणतो, बाबा एवढं प्रेम ह्या लेकराला दिलं तरी देखील हे लेकरू माझ्याजवळ आहे. पण बाकीच्या लेकरांचं तसं नाही. म्हणून म्हणून देवाचं वचन म्हणतं की तो 7वा दिवस जो आहे तो पूर्णपणे देव म्हणतो की मी तुझा. काय बोलायचं ते बोल, मी तुझा तू माझा. कोण करेल असं? आपण देतो का एक 24 तास लोकांना पूर्णपणे? मी कधी 24 तास लोकांना दिलेलं मला काय आठवत नाही. दिलं पण असेल पण काय आठवत नाही. त्याच्यामध्ये मी झोप पण घेतली, त्या ठिकाणी मी स्वतःसाठी जेवलो पण. पण 24च्या 24 तास किंवा पूर्ण दिवस लोकांना पूर्णपणे असा दिलेला मला आठवत. देव द्यायला तयार. आणि देव काय म्हणतो, माझ्या बंधूला म्हणतो की तुलाही मी वेळ देईन. आणि त्या व्यक्तीला वाटतं की देव आपलाच आहे. देव मलाही म्हणतो तुलाही मी वेळ देईन. मला वाटतं की देव माझाच आहे. इतकं वैयक्तिक देव नातं जोडतात. वैयक्तिक नातं आहे देवाचं आपल्यासंग. मंडळी म्हणून नाही, वैयक्तिक नातं आहे देवाचं आपल्यासंग. वैयक्तिकरित्या तो मरण पावला आपल्यासाठी, म्हणून त्याचं प्रेम वैयक्तिक आहे. आणि म्हणून देवासंती वेळ देणं फार फार गरजेचं आहे. फार फार गरजेचं आहे. तुम्ही हे सातत्यानं करा. काय करूया आपण? पूर्ण 1 महिन्यासाठी 7वा दिवस जो आहे शनिवार म्हणजे शुक्रवार सायंकाळापासून म्हणजे 6व्या दिवशी सूर्यास्तापासून 7व्या दिवशी सूर्यास्तापर्यंत आपण काय करायचं? जेवायचं, मंदिरामध्ये जायचं आणि देवाच्या वचनामध्ये वेळ घालवायचा. आणि बघा किती फरक पडतो ते. लोक आले, बोलू देत लोक तुमच्या संगती, पण आध्यात्मिकरित्या त्यांच्या संगती तुम्ही वार्तालाप करा. आध्यात्मिक गोष्टी त्यांच्या संगती बोला. म्हणजे काय होईल? तुम्हाला एकटं वाटणार नाही. लोक जरी बसले तर त्या फार बरं लोकांसंगती तुम्ही वेळ घाला. मग तुम्ही बघा की तुमच्या आयुष्यामध्ये किती फरक पडतो. कारण की जेवढा वेळ तुम्ही एका व्यक्तीसंगती घालवाल ना, कधी ना कधीतरी तुम्हाला वाटेल की बाबा तो व्यक्ती ज्यावेळेस आयुष्यातून जातो किंवा कमी होतो ना किंवा दुरावतो ना, लगेच तुम्हाला ते भासवते की बाबा व्यक्ती तो दुरावलेला आहे. पण जोपर्यंत तो दुरावत नाही ना तोपर्यंत त्याची जाणीव कळत नाही. तोपर्यंत त्याची जाणीव आपल्याला कळत नाही. म्हणून बंधू आणि भगिनींनो, मला जास्त वेळ न घेता तुम्हाला खूप काही गोष्टी सांगायच्या आहेत. आपण शाबाताविषयी खूप काही शिकणार आहोत. मी तुम्हाला स्वतः काय काय गोष्टी वाचायला सांगणार आहे, जेणेकरून असं व्हायला नको की मी माझ्या गोष्टी तुम्हाला सांगत आहे. म्हणून कळकळीची नागराची विनंती की देवानं तो 7वा दिवस त्याचं नातं प्रगट करण्यासाठी दिलेलं आहे. ते नातं आपण बळकट करूया. त्या नात्यामध्ये आणखी जास्त प्रेम कसं येईल, त्या नात्यामध्ये आपण आणखी जास्त कसे गुंतले जाऊ, त्या नात्यामध्ये त्या प्रेमामध्ये आणखी कसे आपण पडू, ह्याच्याकडे आपलं लक्ष जर असेल तर देव आपल्याला नक्कीच सहाय्य आणि मदत करेल. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ. आमेन.